नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, भूमिहीन आणि बेरोजगार माझ्या सर्व मित्रांना नमस्कार। आज पेपरमध्ये एक न्यूज लगातार देत आहे की ज्यांच्याकडे जमीन नाही आहे, जे भूमिहीन लोक आहेत ते सर्व शेतकरी आहेत, बरोबर आहे। मग सर्व भूमिहीन लोक शेतकरी आहे आणि तशा प्रकारचं तुम्ही सर्टिफिकेट त्यांना देणार आहात। गुरे ढोरे चारणारे सर्व हे शेतकरी मोडतात। मग दादासाहेब गायकवाड जे सबलीकरण योजना आहे, जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना तुम्ही जमीन घेण्यासाठी 5-6 लाख रुपये एकराप्रमाणे देता, तर ती योजना तुमचा विचार आहे की बंद करायची। मग ते जे सबलीकरण योजना तुम्ही लाभून राहिले, त्या योजनेचा कोण्या शेतकऱ्याला लाभ झाला आहे? कितीक लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत आणि कलेक्टरकडे जर प्रस्ताव केला तर कलेक्टर सप्पा नकार देतो, बरोबर आहे। असे कित्येक भूमिहीन लोक आहे। मग तुम्ही भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो दर्जा होता की सर्व समान संधी मिळाली पाहिजे, सर्वांना शेती मिळाली पाहिजे, सीलिंग कायदा झाला पाहिजे, तर तो कुठे गेला? कोणाकडे 10-10 हजार एकर जमीन आजही आहे, कोणाकडे भूमिहीन आहेत। मग तुम्ही ह्या ज्या शेतकऱ्यांना म्हणता की तुम्ही हे कार्ड घ्या की तुम्ही शेतकरी झाले, जे काही लोक आहेत गुरेढोरे चारणारे, मग हे कार्ड घेऊन यांनी शेतकऱ्यांनी जर बँकेमध्ये गेले तर बँक लोन देते कायला? कोणती बँक आहे की जी शेतकऱ्याला लोन देते? मला एक सांगा, कोणती बँक आहे की हे कार्ड आहे माझ्याकडे, मी भूमिहीन आहो, भूमिहीन शेतकरी आहो, माझ्याकडे हे कार्ड आहे आणि मला लोन द्या? एक लात मारून हाकलते ते बँकवाले। साध्या सिव्हिलवर ते लोन देत नाही। सिव्हिल तुमचा जर मागं पुढं असला, एखादं तुमचं क्रेडिटचं कोणतं एखादं तुमचं हे असलं पेंडिंग, तर तुम्हाला ते लोन देत नाही। कोणती नॅशनल बँक असो, कोणची असो बँक, तर तुम्हाला ह्या कार्डावर देणार आहे का? मग ह्या ज्या योजना ह्या सरकारने राबवलेल्या एकही योजना शेतकऱ्याच्या कामाची नाही। की अशी काही योजना आहे की ज्यामुळे शेतकऱ्याला उद्धार झाला आहे, शेतकऱ्याचं कर्ज म्हणा किंवा अशा काही योजना आहे की ज्यामुळे शेतकरी खरोखरच आता बा की आम्हाला ह्या योजनेमुळे दरवर्षी लाभ होतो। दरवर्षी 50,000 रुपये शेती पेरण्यासाठी मिळते, दरवर्षी खत बियाणे आम्हाला 50% आरक ह्याच्यावर भेटते सबसिडीवर। हर एक वेळी निकृष्ट दर्जाचे बियाणे मिळते, हर एक वेळी किती मोठा खर्च शेतकऱ्याला करायचं, दरवर्षीची नापिकी होऊन राहिली, शेतकऱ्याला इतका प्रॉब्लेम होऊन राहिला की सर्व सोनं नाणं विकून हे सर्व शेती करून राहिले, तरी यांना हे कर्जमाफी किंवा अन्य कोणता लाभ देत नाही। दुनियाभराचे जे काही देशाला लुटणारे आहे यांना दुनियाभराचे तुम्ही लोन देऊ राहिले। हा शेतकरी जे कसा वर्ग आहे तो सर्वांना पोसू राहिला। शेतकऱ्याच्या भरोशावर ट्रॅक्टर कंपन्या चालू राहिल्या, शेतकऱ्याच्या भरोशावर खत कारखाने चालू राहिले, औषधाचे कारखाने चालू राहिले, दुनियाभराचे लोक जगून राहिले आणि ह्या शेतकऱ्याच्याच भरोशावर सर्व चालताना तुम्ही शेतकऱ्याला निकृष्ट दर्जा देऊन राहिले। शेतकऱ्याच्या भरोशावर सर्व चालताना शेतकऱ्याला तुमच्या एकाही मीटिंगमध्ये शेतकरी हजर राहत नाही। तुमच्या मीटिंगमध्ये जे काही नेत्याची मीटिंग राहते याच्यामध्ये राहतात अनिल अंबानी सारख्याच्या हाताखालचे लोक, जे काही धंदेवाईक लोक आहे, जे काही धीरूभाई अंबानीचे लोक आहे, जे काही कोण्या बिल्डरचे लोक आहे, हे यांच्या हाताखाली राहतात। जमिना कशा हडपायच्या शेतकऱ्याच्या, कशा बिल्डिंग उभारायच्या, कसे कारखाने उभारायची, बरोबर आहे। एकाही मंत्र्याच्या मीटिंगला शेतकरी हजर राहत नाही। शेतकऱ्याची घेणं नाही, कारण त्याची जमीनच त्यांना हडपायची आहे। सर्व खोटे कागद करून, खोटे फेरफार घेऊन यांचे माणसं लागले राहतात। दुनियाभराच्या शेतकऱ्यांच्या जमिना यांनी अशा गैरप्रकारे हडपलेल्या आहेत आणि त्याच्यावर कारखाने उभे केलेले आहेत। मग मला सांगा, कृषीप्रधान देश आहे आपला, कृषीप्रधान नाही आहे, उद्योगप्रधान म्हणा, कृषीप्रधान कशाला म्हणता? आणि शेतकऱ्यांनी मोठा एल्गार करायची जरूरत आहे। शेतकऱ्यांनी याविषयी, शेतकऱ्याला शून्याचाही लाभ झालेला नाही। भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून एकही शेतकऱ्याची योजना नाही की त्या योजनेचा शेतकऱ्याला खरोखरच लाभ झालेला आहे, बरोबर आहे। योजनेसाठी दुनियाभराचे कागद करावं लागते, तरी शेवटी आखरीला केस फेल होते। म्हणून हे जे पेपरमध्ये दिलं आहे की तुम्ही असा शेतकरी होईल, तसा शेतकरी होईल, गुरेढोरं चारणारा शेतकरी होईल, त्याला काय भेटते? त्याला हे सर्व शेतकऱ्याला चुतीया म्हणजे गरीब लोकांना आंदोलन न करावं, गरीब लोकांनी हक्काची बाजू न मांडावी, गरीब लोकांनी आपल्या हक्क गाजवण्याचा प्रयत्न न करावा, म्हणून शासन वेगवेगळे हे जे सत्तेत बसलेले आहेत ना, हे लुटारू जे काही बाहेर देशातून आलेले आहे, इराककडून, हे लुटारू जे आहेत हे वेगवेगळे युक्त्या चालून राहिले। यांनी 1000 वर्ष तसंच केलं देशाला, हे सर्व लुटाचे कामं करून राहिले। मग यांनी आंदोलन केले नाही पाहिजे, बरोबर आहे। मग यांना वेगवेगळ्या कायद्यानुसार हे करा, आपलाच कायदा आपल्याच उरावर मारा। म्हणून जागृत व्हा आणि शेतकरी बंधूंनो, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक आणि सबस्क्राईब करा। जय भीम।